याला रसायन खत कोणतं नाही? कुठलंही घालत नाही. काय वापरता काय मग याला? कोणते खत वापरता, औषध वापरता? शेणखत, अजून? जीवामृत. शेणखत आणि जीवामृत वापरता. शेणापासून जीवामृत तयार करता. हो. घरच्या घरी. तर मंडळी हे आहे घेवडा आणि फक्त शेण वापरून जीवामृत तयार करण्यासाठी काकांनी गाय घेतली असं त्यांचं म्हणणं आहे. त्या गायीपासून पण तुम्हाला उत्पन्न मिळत असेल ना काका? उत्पन्नासाठी नाही. फक्त शेणखत शेतीला मिळावं यासाठी घेतली आहे. फवारणीमध्ये कोणते कोणते ह्याला औषध फवारता? गवचार, कडुलिंबाचा पाला, अजून दुकानची औषधं. दुकानची औषधं पण वापरता. प्युअर सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेती बनवण्याचा या ठिकाणी प्रयत्न तुमचा चालू आहे. मस्तपैकी डोंगराच्या माथ्याशी या ठिकाणी काकांनी गाय घेतली आहे आणि गाय घेऊन काकांनी त्यांचं कशा प्रकारे मळा फुलवला आहे आपण पाहूयात मित्रांनो. हा घेवडा आहे, त्याच्याच बाजूला मस्तपैकी असे झाडं आहेत आणि सुंदर असं वातावरण. विहीरही त्यांची जवळच आहे. काका विहिरीला पाणी किती दिवस चालते? नाही चालत. सरासरी महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी जास्त पाऊस पडतो, यावर्षी कमी आहे. 2025 तर महाराष्ट्रामध्ये खूप पाऊस झालाय काका. शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय. हां, हे छोटं वासरू बसलंय भोईला मस्तपैकी आणि ही गाय आहे. 3 दिवस झालं. दूध किती लिटर देते काका? दूध काढलं नाही अजून. अच्छा, म्हणजे आता हेली जस्ट. तर काय दिलं तिने? गोरा दिलाय की कारवड दिली? कारवड दिली. एक नंबर अशी गाय आहे. आणि याची खरेदी कधी केली होती काका तुम्ही? घरचीच आहे. याची किंमत जर पाहिली तर बाजारामध्ये किती रुपये लागेल? किंमत होऊ शकत नाही, विकतच नाही. फ्रीमध्ये देतात. लाखाची असली तरी फ्रीमध्ये, पैशाला किंमत नाही. हिंदू धर्माची कसं आहे, एक दिल्या येलेली गाय दिल्या. बरं, 4 लिटर दूध देते. ते पण होईना, वैरण कमी पडली म्हणून देऊन टाकायची. आता एवढी सुंदर गाय आहे, मारत नाही ना? खिल्लारी गाईचं काय असतं विशेष खिल्लारी बैलाला लोक भीतात, मारतात म्हणून सरासरी. तुम्हाला याची भीती वाटत नाही? लहानपणापासून शिंगा वगैरे हाणण्याचे काही चान्सेसच नाहीत. आणि खूप वासरू सुंदर आहे, प्रेम करण्यासारखं जीवन आहे त्यांचं. मस्तपैकी हे पण आहे. आता ह्याला पण सांभाळायला तोपर्यंत सांभाळणार आणि लोकांना देऊन टाकणार. लोकांना बघायचं. याचा कशासाठी वापर करता तुम्ही काका? फवारणीसाठी वापर करता. तर मंडळी हे आहेत उत्तम शेतीचं उदाहरण आणि काका आपल्यासोबत. जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. त्याचे फायदे आपण अजूनही जाणून घेणार आहोत.